रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। नगर परिषद कर्मचाऱ्यांवर अशोभनीय वक्तव्य, कारवाईची मागणी। नगर परिषद प्रभाग क्रमांक 11 मधील नगरसेविका देशमुख यांचे पती सुधीर देशमुख यांनी नगर परिषद कर्मचाऱ्यांबाबत दूरध्वनीवरून अशोभनीय वक्तव्य व शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। या प्रकरणी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन शाखा पुसद तसेच नगर परिषद कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे। निवेदनानुसार 1 एप्रिल 2026 रोजी स्वच्छता आणि आरोग्य निरीक्षक कैलास कलोसे यांना दूरध्वनीवरून अपमानास्पद भाषा वापरत शिवीगाळ करण्यात आली। संबंधित व्यक्ती नगरसेवक नसून नगरसेविकेचे पती असल्याने असे वर्तन असंविधानिक व अयोग्य असल्याचे नमूद करण्यात आले। या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीती व नाराजगीचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे। संबंधित व्यक्तीवर शासकीय नियमानुसार कठोर कारवाई करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली। या निवेदनावर युनियनचे अध्यक्ष विकी सोनवाल, उपाध्यक्ष सम्राट सापळे, तर सचिव जयंत उचित यांच्यासह रोहित पाशमवाड, संजय पवार, शुभम पवार, दर्शन टाक, विक्रम उंटवाल, नितीन डागर, अजय काळे, अभिजित डांगुरिया, भारत डागर, अर्जुन उंटवाल, सिद्धार्थ दरकर, कपिल टाक, राज नकवाल आदींसह अनेक सफाई कामगारांच्या सह्या आहेत। नगराध्यक्षांच्या पक्षाशी संबंधित नगरसेवक असल्याने या प्रकरणात प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे सर्व सफाई कामगारांचे लक्ष लागलेले आहे। पुसद प्रतिनिधी एक नगरसेविका त्यांचे पती यांनी अधिकारी यांना शिवीगाळ केली आहे आणि त्या संदर्भात तुमच्याकडे आज निवेदन सादर करण्यात आलेले आहे। या प्रकरणासंदर्भात तुम्ही कशा प्रकारे प्रतिक्रिया द्याल? आज सकाळी या घटना घडली आणि मी सकाळी 5लाच मी बाहेरगावी होती आणि आज सकाळी 5ला मी पुसदला पोहोचली आणि मला कधी 9 वाजता या घटनाविषयी माहिती मिळाली होती आणि जसं मला माहिती मिळाली तसंच मी रोहित सरांना पण फोन केला होता। अशा प्रकारचे जर कोणतेही कर्मचारी किंवा कोणत्याही अधिकारीवर जर नागरिक असो किंवा कोणतेही नगरसेवक असो, कोणतेही व्यक्ती असो, काम करणाऱ्या व्यक्तीवर त्यांना जर अडचण असेल तर त्यांनी त्यांच्या तोंडीने प्रेमाने बोलायला पाहिजे किंवा त्यांनी लेखी मागायला पाहिजे। पण या पद्धतीने बोलणं हे मान्य नाही आहे आणि या विषयावर मंत्री साहेब स्वतः मी मंत्री साहेबांना पण बोललेली आहे। तो मंत्री साहेब पण या विषयाचे पाठपुरावा करून समाधानकारक त्याच्या कसं निराकरण करता येईल त्या विषयावर नक्की बघणार आहे साहेबांनी। एक नगर सेवक के पति के मार्फत जो अभद्र भाषा हमारे आरोग्य निरीक्षक श्री पाशमवार साहब उनको भ्रमण ध्वनि द्वारा तो वक्तव्य किया गया है, इसके निषेध में आज हमने निवेदन दिया है। दूसरी बात मैं आज इस आपके माध्यम से कहना चाहता हूँ कि हम शहर में कोई भी काम बंद आंदोलन नहीं करेंगे, क्योंकि शहर के नागरिकों के आरोग्य की जवाबदारी हमारे पे है। इसलिए हम काम बंद नहीं कर सकते, सिर्फ हम निषेध कर सकते हैं। हम किसी का व्यक्तिगत निषेध नहीं कर रहे। इसके बाद कोई कर्मचारी के भावना दुखनी नहीं पाहिजे और किसी कर्मचारी को कोई गाली गुप्ता, कोई घटना नहीं होना, कोई वाद निर्माण नहीं होना, इसलिए हमने निवेदन दिया है।